गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बऱ्याच वेळा आपण आपापसात बोलत असताना बोलतो, मला असं करायचं नव्हतं, म्हणजे माझा असा उद्देश नव्हता. थोडक्यात सांगायचे झाले तर, मला तुला घाबरवायचे नव्हते. मला तिला रडवायचे नव्हते. मला ते काम करायचे नव्हते. म्हणजे थोडक्यात त्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, ते करण्याचा माझा उद्देश नव्हता, या अर्थाने. तर अशी वाक्य इंग्रजीमध्ये बोलणे शक्य आहे का? तर अशी वाक्य इंग्रजीमध्ये बोलणे 100% शक्य आहे. अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला चौहान्स टीचिंग पॅटर्न वापरायचे आहे. तर अशा प्रकारची वाक्य कशी बोलू शकतो बघा. आपल्याला सुरुवातीला आय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिडंट मीन घ्यायचं आहे. डिडंट मीन किंवा डिडंट मीन. त्याच्यानंतर टू घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आणि गरज पडली तर उर्वरित शब्द घ्यायचा आहे. तर या पॅटर्ननुसार आपण अशा प्रकारची वाक्य सहज बनवू शकतो. बघा, पहिलं वाक्य लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आय डिडंट मीन टू हर्ट यू. मला तुला दुखवायचे नव्हते. म्हणजे तुला दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. दुसरं वाक्य आहे बघा. आय डिडंट मीन टू लाय. मला खोटे बोलायचे नव्हते, पण मला खोटे बोलावे लागले, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे खोटे बोलणे हा माझा उद्देश नव्हता. आय डिडंट मीन टू फॉरगेट. मी मुद्दाम विसरलो नाही, म्हणजे मला विसरायचे नव्हते. आय डिडंट मीन टू कॉल यू. मला तुला कॉल करायचा नव्हता, पण चुकून लागला. आय डिडंट मीन टू स्केअर यू. मला तुला घाबरवायचे नव्हते, म्हणजे तुझ्या मनात मला भीती निर्माण करायची नव्हती, पण ती जाणून बुजून मला करावी लागली. पुन्हा अजून अशी वाक्य आपण बघूया. आय डिडंट मीन टू इंटरप्ट. मला मध्ये व्यत्यय आणायचा नव्हता. आय डिडंट मीन टू क्राय. मला रडायचे नव्हते, पण मला रडावं लागलं, कारण परिस्थिती तशी होती माझ्यासमोर. आय डिडंट मीन टू शाउट. मला ओरडायचे नव्हते. आय डिडंट मीन टू ब्रेक इट. मला ते सोडायचे नव्हते. आय डिडंट मीन टू पुश यू. मला तुला धक्का द्यायचा नव्हता, पण धक्का द्यावा लागला. अतिशय सुंदर वाक्य आहेत बघा. मी एकदम हळूवार शांतपणे आपल्याला प्रत्येक वाक्य आपल्या पॅटर्ननुसार एक्सप्लेन करत आहे. आय डिडंट मीन टू वेकअप यू अप. मला तुला जागे करायचे नव्हते, पण आपल्याला लवकर कामावर जायचं होतं, त्यामुळे तुला जागे करावं लागलं. आय डिडंट मीन टू से दॅट. मला ते म्हणायचे नव्हते, पण म्हणावं लागलं. आय डिडंट मीन टू बॉदर यू. मला तुला त्रास द्यायचा नव्हता. आय डिडंट मीन टू हाईड इट. मला ते लपवायचे नव्हते, मला ते उघड करायचे होते, पण काही कारणास्तव त्याला मी सिक्रेट म्हणून ठेवलं, गुपित ठेवलं. आय डिडंट मीन टू बी रूड. मला उद्धटपणे वागायचे नव्हते, पण मला वागावं लागलं. राईट. पुन्हा बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. आय डिडंट मीन टू लाफ. आय डिडंट मीन टू लाफ. मला हसायचे नव्हते, चुकून हसू आले. आय डिडंट मीन टू डिले. मला उशीर करायचा नव्हता, पण मला करावा लागला. आय डिडंट मीन टू इग्नोर यू. मला तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे नव्हते. आय डिडंट मीन टू स्पिल इट. मला ते सोडायचे नव्हते. आय डिडंट मीन टू अपसेट यू. मला तुला नाराज करायचे नव्हते. अजून शेवटची 5 वाक्य आहेत आपल्याकडे. आय डिडंट मीन टू लूज इट. मला ते हरवायचे नव्हते, पण हरवावे लागले.
कभी कभी बड़ी मंजिल हासिल करने के लिए कभी कभी जिंदगी में हारना बहुत जरूरी है. आय डिडंट मीन टू मेसअप, मला गोंधळ घालायचा नव्हता. आय डिडंट मीन टू ऑफेंड हिम, मला त्याला अपमानित करायचे नव्हते. आय डिडंट मीन टू टच दॅट, मला त्याला हात लावायचा नव्हता. आय डिडंट मीन टू स्टे लेट, मला उशिरापर्यंत थांबायचे नव्हते. राईट. तर सहज आपण या पॅटर्ननुसार वाक्य तयार करू शकतो आणि अशी वाक्य तयार केली तर ती आपण सहज बोलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.